एक महत्वाची ब्रेकिंग न्यूज आहे। प्रशांत कोरटकरला अखेर जामीन मंजूर करण्यात आलेला आहे। अगदी आजपर्यंत कळंबा कारागृहामध्ये त्याचा मुक्काम जो आहे तो होता, पण आता या क्षणाची महत्वाची बातमी आपण बघतोय। इतिहासकार इंद्रजीत सावंत यांना दिलेल्या धमकी प्रकरणी आणि या छत्रपतींबद्दल केलेल्या अवमानकारक वक्तव्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आलेली होती। तब्बल महिनाभर प्रशांत कोरटकर हा फरार होता आणि अखेर त्याला अटक केल्यानंतर आपण बघतोय की मोठ्या मुक्कामानंतर त्याला जामीन मंजूर करण्यात आलेला आहे। पहिले तर ज्ञानेश्वर, काय माहिती याबद्दल? विशाल साहेब, प्रशांत कोरटकर याला सत्र न्यायालयाने आहे ते जामीन मंजूर केलेला आहे। यापूर्वी त्याचा जामीन आहे तो दिवाणी न्यायालयामध्ये फेटाळला होता आणि त्याला आव्हान आहे ते प्रशांत कोरटकर यांनी दिले होते। प्रशांत कोरटकर याला छत्रपती शिवरायांच्या अवमान प्रकरणी आहे ते अटक करण्यात आली होती। 25 फेब्रुवारीला त्याला अटक करण्यात आली होती। 25 फेब्रुवारीला गुन्हा दाखल झाला होता। 25 मार्चला त्याला अटक करण्यात आली होती आणि त्यानंतर 5 दिवसाची पोलिसांनी कोठडी दिली होती आणि 5 दिवसाची कोठडी संपल्यानंतर 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी आहे ती त्याला मिळाली होती। या दरम्यान प्रशांत कोरटकरने 2 वेळा कोर्टात समोर आहे तो जामिनासाठी अर्ज केला होता। अखेर आज तो जामिनासाठीचा अर्ज आहे तो मंजूर झालेला आहे। अर्थात सशर्त जामीन आहे तो त्याला मंजूर झालेला आहे। काही वेळातच कोर्टाने जे कंडिशन घातलेले आहेत त्या आपल्या समोर येतील। मात्र एकूणच पाहायला गेलं तर प्रशांत कोरटकरला आता हा दिलासा मिळाला म्हणावे लागेल, कारण बऱ्याच वेळाला हे प्रशांत कोरटकर जामिनासाठी अर्ज करत होता। सुरुवातीला ज्यावेळी गुन्हा दाखल झाला त्यावेळी अंतरिम जामीन आहे ते प्रशांत कोरटकरला मिळाला होता। त्यावेळी त्याला अटकेपासून संरक्षण मिळालं होतं। मात्र त्यानंतर पोलिसांना सहकार्य न करता तो फरार झाला होता आणि हाच धागा पकडत आहे ते सरकारी वकिलांनी आणि इंद्रजीत सावंत यांच्या वकिलांनी हे ते कोर्टासमोर आपलं म्हणणं मांडलं होतं आणि त्यामुळे वारंवार आहे ते त्याला पोलीस कोठडी देण्यात आली होती। 2 वेळा आहे ती पोलीस कोठडी सुरुवातीला 3 दिवस, नंतर 2 दिवस अशी 5 दिवसाची देण्यात आली होती आणि त्यानंतर न्यायालयीन कोठडीत आहे ती त्याची रवानगी करण्यात आली होती। या दरम्यान आहे ते पोलिसांनी तपासाचा अहवाल सुद्धा आहे तो कोर्टाला सादर केला होता आणि आता सुद्धा जोपर्यंत चार्जशीट दाखल होत नाही तोपर्यंत कोरटकरला जामीन मिळू नये अशा पद्धतीची भूमिका आहे ती कोर्टासमोर सरकारी पक्षानं मांडली होती। मात्र आता कश्यप जे कोर्ट आहे त्या कोर्टानं या संदर्भातली आहे ती असा निर्णय दिलेला आहे। यापूर्वी युक्तिवाद आहे तो 2 दिवसापूर्वी झाला होता आणि त्यानंतर आज या संदर्भातला निकाल आहे तो लागणार होता आणि या निकालाकडे सगळ्यांचं लक्ष होतं। आता मात्र प्रशांत कोरटकर याला आहे ते सशर्त जामीन न्यायालयानं मंजूर केलेलं आहे। अर्थात आता न्यायालयातून बाहेर पडताना त्याला पोलीस संरक्षण दिलं जाते का हे पाहणं महत्वाचं आहे, कारण अद्यापही प्रशांत कोरटकर विरोधातला रोष आहे तो शिवप्रेमींच्या मनामध्ये कायम आहे। त्यामुळे नागपूरपर्यंत जाण्याची वाट आहे त्याची खडतर असणार आहे आणि यामध्ये आता सशर्त जामीन देताना नेमक्या काय कंडिशन घातल्यात, त्याला बंदोबस्त दिला जातो का हे सुद्धा आता पाहणं महत्वाचं असणार आहे। विशाल, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल ज्ञानेश्वर। आपण बघतोय प्रशांत कोरटकरला अखेर जामीन मंजूर झालेला आहे। पुन्हा एकदा आपण ज्ञानेश्वरशी बोलण्याचा प्रयत्न करूयात। ज्ञानेश्वर, पण साधारण आपण जर पाहिलं तर कळंबा कारागृहात त्याचा किती दिवस म्हणजे त्याला कळंबा कारागृहात ठेवण्यात आलेलं होतं, त्याचा मुक्काम होता? कारागृहामध्ये होता। खरं तर पोलिसांची जी पोलीस कोठडी संपली आणि पोलीस कोठडीनंतर पुन्हा न्यायालयाने त्याला 14 दिवसाची अर्थात 12 तारखेपर्यंतची आहे ती न्यायालयीन कोठडी दिली होती आणि त्यानंतर आहे ते प्रशांत कोरटकरनं पुन्हा जामिनासाठी अर्ज केला होता। तो दिवाणी न्यायालयाने फेटाळला होता आणि त्यामुळे सत्र न्यायालयामध्ये पुन्हा एकदा त्यांनी आव्हान याला दिलं होतं आणि अखेर सत्र न्यायालयामधून त्याला आज जामीन मिळाला। मात्र एकूणच पाहायला गेलं तर प्रशांत कोरटकर याचे आतापर्यंतचे सगळे दिवस जे आहे ते 25 मार्चपासूनचे ते सलाखी के पीछे म्हणजे तुरुंगातच आहे ते गेलेले। सुरुवातीला पोलीस कोठडीमध्ये आणि नंतर कळंबा जेलमध्ये आहे ते त्याला दिवस काढावे लागलेले। या दरम्यान आहे ते पोलिसांनी त्याच्यावरती प्रश्नांचा भडीमार मोठ्या प्रमाणात केला होता। तो कुठं कुठं राहिला होता याची सगळी माहिती घेतली होती। त्यांच्या मित्रांची यादीच आहे ती पोलिसांनी मिळवली होती आणि यासोबतच आहे तर त्याच्या मित्रांना सुद्धा पोलिसांनी या संदर्भातले समन्स बजावत तपासणीसाठी यायला सांगितले होते। याशिवाय त्याने जे गाड्या फरार होत असताना वापरल्या होत्या हे मर्सिडीज आणि महिंद्रा कंपनीची एक कार, अशा 2 कार आहेत पोलिसांनी रिकव्हर केल्या होत्या। या एकूणच सगळ्या बाबीमध्ये प्रशांत कोरटकर मात्र योग्यरित्या आहे ते पोलिसांना तपासामध्ये सहकार्य करत नव्हता अशा पद्धतीचा निष्कर्ष आहे तो सुद्धा न्यायालयासमोर आहे ते पोलिसांनी मांडला होता। आणि या एकूणच सगळ्या बाबीवरती एक प्रश्नचिन्ह प्रशांत कोरटकरच्या बाबतीत उपस्थित केलं गेलं होतं, कारण त्यानं जो मोबाईल डेटा होता तो पूर्णपणे इरेज करून हे ते मोबाईल तपास पथकाकडे दिला होता, नागपूरच्या सायबर सेलकडे दिला होता आणि त्यानंतर नागपूरच्या सायबर सेलने कोल्हापूर पोलिसांच्याकडे तो हस्तांतरित केला होता। खरं तर इंद्रजीत सावंत यांना धमकी दिल्यानंतर आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केल्यानंतर प्रशांत कोरटकर यांना माध्यमांच्या समोर येऊन मी छत्रपती शिवरायांचा आदर करतोय अशा पद्धतीचं वक्तव्य केलं होतं। मात्र एकूणच पाहायला गेलं तर तो तपासामध्ये सहकार्य करत नव्हता आणि त्या अनुषंगाने पोलिसांनी वारंवार आहे ते मुद्दे आहेत ते कोर्टासमोर मांडले आणि हा सगळं